सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या हत्येवरून वैभव नाईकांनी हल्लाबोल केला। बिडवलकरांच्या हत्येचा उलगडा शिंदे सेनेच्या 2 गटांमुळे उघड झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आका कोण हा आमचा प्रश्न आहे असं नाईक यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बिडवलकरांच्या हत्येचा उलगडा शिंदेच्या सेनेच्या नेत्यांमुळे झाला अशा प्रकारची प्रतिक्रिया आलेली आहे। बिडवलकरांच्या हत्येवरून वैभव नाईक यांनी आता हल्लाबोल केलेला आहे। माजी आमदार वैभव नाईकांनी हा हल्लाबोल केलाय। बिडवलकर यांच्या हत्येवरून वैभव नाईक यांनी मात्र हल्लाबोल केलाय। शिंदे सेनेच्या 2 गटांमुळे हे प्रकरण उघड झालं अशा प्रकारची प्रतिक्रिया वैभव नाईकांनी। 2 वर्षापूर्वी त्याची अपहरण करून हत्या केली त्या सिद्धिविनायक बिडकरांच्या हत्येचा खरं तर हत्येचा उलगडा कसा झाला हा खरा प्रश्न आहे। शिंदे गटात असलेल्या 2 गटामध्ये असलेल्या ह्याच्यामुळेच हा प्रकरण उघड करण्यात आलं आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं पहिल्यापासून की 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या हत्येच्या वेळी काही लोकांना शिंदे गटातल्या काही लोकांना त्या हत्येतली माहिती होती आणि त्यांनी त्यांच्यामधनं आर्थिक जबाबदारीमध्ये वादावादी झाल्यानंतर स्वतःहून पोलिसांना ती सांगितलेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये अशा गुन्हेगारांना पाठीशी घातलं नव्हतं, ते आता पाठीशी घातलं जातं आहे आणि त्याचा आका कोण आहे हा आमचा प्रश्न आहे। जुगार व्यावसायिक आहेत, त्या जुगार व्यावसायिकांचे खोटे ह्या आकावर कसे लागले जातात। त्याचबरोबर मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की बांद्यातील एक शिरसाट नावाचे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे गुटख्यासाठी 50 लाख रुपयाची खंडणी ह्या इथल्याच आमदारांच्या जवळच्या माणसांनी मागितलेली आहे। ह्या बिडवलकरांच्या खून प्रकरणामध्ये 1.5-2 वर्षापासून हे प्रकरण कोणाला माहिती होतं त्यांची माहिती घेतली पाहिजे। नितेश राणे सांगतात की या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालवायचे नाहीत म्हणून आणि दुसरीकडे मात्र हे अवैध धंदे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत। 10 वर्षात माझ्या वाढदिवसाला माझ्या विजयाच्या वेळी किंवा इतर कार्यक्रमामध्ये अशा लोकांवर माझे कधी फोटो लागले नव्हते। हा सिद्धेश शिरसाट हा नामचीन हा दारू व्यापारी आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासूनच तो सक्रिय कसा काय झाला आणि सक्रिय कोणाकडे झाला हा प्रश्न आहे। कारण आमचा असा आरोप आहे की हत्या झाल्यानंतर त्याला काही लोकांनी वाचवण्यासाठी आपल्यावर सक्रिय केले, त्याच्या पैशाने त्याच्या बॅनरने शिंदे गटाचे आणि इथले स्थानिक आमदार निलेश राणेंचे कार्यक्रम होत होते। दारूच्या पैशाच्या ह्याच्यावरच नारायणचा जेव्हा विजय मिळवला तेव्हा कुडाळेश्वरमध्ये कार्यक्रम आनंदोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी ठेवलेला होता।